त्यानंतर महत्त्वाची बातमी मुंबईमधून। वांद्र्यातील गरीब नगर परिसरामध्ये आज तिसऱ्या दिवशी तोडक कारवाई सुरू झाली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ढिगारा हटवण्याचा आणि जेसीबीची कारवाई सध्या सुरू आहे। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, महापालिका प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त कारवाई सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतली। अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवरती हजारो बेकायदेशीर झोपड्या इथे उभ्या होत्या, ज्या जमीनदोस्त करण्यात आल्या। माहिती जाणून घ्यात अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, काल दुसऱ्या दिवशी इथे प्रचंड मोठा राडा झालेला होता, तिसऱ्या दिवशी सुद्धा इथे कारवाई सुरू आहे। आज नेमकं कसं वातावरण आहे, काय स्थिती आहे या सगळ्या कारवाई संदर्भातली? ऋतुजा, आपण जर या सगळ्या संदर्भात बघितलं तर आज कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। कारण 15 आरोपींना अटक केलेली आहे, त्यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल केलेले आहे, तर इतर 100 जणांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय की काल पर्यंत जवळपास 85% पाडकाम हे पूर्ण झालं होतं आणि वांद्रे रेल्वे स्थानक आता मोकळा श्वास घेऊ लागलेला आहे। आज आपण बघतोय की एकीकडे जेसीबीच्या सहाय्यानं कालपर्यंत पाडण्यात आलेल्या या संपूर्ण अनाधिकृत झोपडपट्ट्या, अनाधिकृत बांधकामाचा मलबा आता मोठमोठ्या डंपरमध्ये टाकून हटवला जातोय, तर दुसरीकडे जे बांधकाम आपण बघतोय या ठिकाणी, जे बांधकाम पत्र्याचं आहे की जे जेसीबी शिवाय पाडलं जाऊ शकतं, पत्रे काढले जाऊ शकते, ते काढण्याचं काम हे जे केशरी रंगाचे कपडे घातलेले पश्चिम रेल्वेचे कर्मचारी आहेत या मोहिमेत सहभागी झालेले, त्यांच्या माध्यमातून हे काम केलं जातं आहे। सगळे पत्रे काढले जाते आहे आणि आज आपण बघतोय उर्वरित काम पूर्ण केलं जाणार आहे। यानंतर जो मुख्य प्रश्न असणार आहे तो या ठिकाणी न्यायालयाने ज्या इमारतींना, ज्या बांधकामांना संरक्षण दिलेलं आहे, 100 बांधकामं जी देखील आड येणार आहे त्यांच्या पुनर्वसनाचं काय, हा सगळा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होणार आहे। आपण बघतोय की साधारण 600 झोपडपट्ट्यांसंदर्भात याचिका उच्च न्यायालयामध्ये होती, ज्यामध्ये 500 झोपडपट्ट्यांसह इतरही काही स्ट्रक्चर होते ते अनाधिकृत ठरवण्यात आले आणि त्यांना पाडण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले, सर्वोच्च न्यायालयाने देखील दिले। स्थानिकांचा विरोध होता या ठिकाणी, काल झालं, परवा देखील स्थानिकांनी काहीसा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। काल काही स्थानिकांनी या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचा प्रयत्न केला, दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या संपूर्ण परिसरामध्ये केला आणि पोलिसांवर दगडफेक केली। मात्र ज्या पद्धतीचं पोलिसांनी प्रत्युत्तर काल दिलं, घराघरात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन केलं, त्यामुळं आज आपण बघतोय या परिसरामध्ये तितकी स्थानिक रहिवाशांची देखील गर्दी नाही। पोलिसांचा बंदोबस्त, पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, अतिरिक्त पोलीस कुमक मात्र ते देखील सध्या त्यांच्या ऊन असल्या कारणामुळे त्यांचं वाहन असेल किंवा आडोसा असेल त्या ठिकाणी काहीसा विश्रांती घेते, कारण आज ती परिस्थिती नाही। दुसरीकडे आपण सगळी दृश्य बघतोय, या ठिकाणची परिस्थिती आज जवळपास सर्वसामान्य असल्याचं आपल्याला दिसून येते। कारण आज आपण बघतोय की काल ज्या पद्धतीने या सगळ्या दंगल घडवण्याचा प्रयत्न करणारे किंवा या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि त्यामुळं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून जी कारवाई केली जाते त्याला कुणीही विरोध करताना दिसत नाही। खरं तर काल देखील ज्यावेळी पोलिसांनी कारवाई केली, पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज केला गेला, त्यानंतर कुणीही पुढे धजावलेलं नाही ही कारवाईला विरोध करण्यासाठी। त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास देखील गॅस कटरच्या सहाय्यानं मोठमोठे जे अँगल्स होते, मोठमोठे बरोबर, आणि काल जो काही राडा झाला त्यानंतर अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे आज बरीचशी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे। सध्या सगळं पाडकाम जे झालेलं आहे ते हटवण्याचं काम प्रामुख्याने केलं जात आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।